छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपात सर्वाधिक बंडखोरी झाली आहे। सर्वाधिक अपक्ष उमेदवारी ही भाजपमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये 19 बंडखोर। छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पालिका निवडणुकीची रणधुमाळी, मात्र बंडखोरी केल्याचे या ठिकाणी सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। भाजपमध्ये 19 बंडखोर निघालेले आहेत। अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक बैठका झाल्या, युती तुटली, त्यानंतर भाजपमध्ये 19 बंडखोर निघालेत। भाजपमध्ये बंडखोरांचा आकडा भला मोठा आहे, नाराजांची फौजही भली मोठी आहे। मात्र यांची मनधरणी करणं किंवा त्यासोबतच त्यांना कुठेतरी समजावून सांगणं हे वरिष्ठ नेते वारंवार प्रयत्न करतायत। थेट जाणून घेऊयात। जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, भली मोठी फौज तुमच्या सोबत होती, मात्र आता कुठेतरी ते नाराज झालेले आहेत। त्यांची नाराजी दूर करण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे। बंडखोरांची मोठी फौज जी आहे ती भाजपच्या विरोधात काम करते। मला एका दृष्टीने अभिमान वाटतो की माझ्याकडे भारतीय जनता पार्टीकडे इतकी कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची फळी आहे की इतर पक्षांकडे तिकीट द्यायला माणूस नाहीये आणि भाजपच्या उमेदवाराला ते तिकीट देत आहेत। तर ही खरोखर भारतीय जनता पार्टी ही नशीबवान पार्टी की माझ्याकडे एवढे चांगले कार्यकर्ते होते। ते सगळ्यांनी युतीचा विषय त्या लवकर आमचा संपला नाही आणि त्यामुळे ऐन वेळेला 1 वाजता ज्यावेळेस ती फॉर्म भरावे लागणार आहे, ती युती नाही हे कळलं, त्यावेळेला या सगळ्या पक्षांनी अशा आमच्या नाराज मंडळींना सोबत घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे आपण जर पाहिलं तर शिंदे सेनेमध्ये 18 भाजपचे पदाधिकारी तिकिटावर उभे आहेत, 13 उमेदवार हे राष्ट्रवादीकडे उभे आहेत, उभाटाकडे 12 उमेदवार उभे आहेत। असे सगळ्या पक्षांना भाजपामध्ये घडलेले कार्यकर्ते घ्यावे लागलेले आहेत। पण ही मंडळी भाजपच्या वातावरणात रमणारी, भाजपच्या कुटुंबात राहणारी आहे, ती तिकडे टिकणार नाहीत। की भाजपचा विचार घेऊन परत आपल्या घरी येतील। भाजपच्या 86 इच्छुकांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे, हे मोठं संकट आहे। डोकं तुमचं बघा, नगर परिषद पंचायत समितीमध्ये अनेक अर्ज तांत्रिकदृष्ट्या बाद झाले होते। असं होऊ नये म्हणून आम्ही अनेक जणांना पॅरलल बी प्लॅन म्हणून अपक्षांना भरायला लावलेले आहेत हे फॉर्म, आणि ते फॉर्म आमच्या सांगण्याप्रमाणे ते परत घेतील। ते बंडखोर वगैरे नाहीये। बरं, तुम्ही अधिकाऱ्यांवर देखील आरोप करता की अधिकारी कुठेतरी मुजोरपणा करतायत आणि जाणीवपूर्वक भेदभाव निर्माण करतायत। खरोखर मला कालचा तर अतिशय भयानक, म्हणजे लोकशाहीला डाग लावणारा, काळीमा लावणारा प्रकार पडेगावच्या युनिट 1 मध्ये घडलेला आहे। तिथे पठाण नावाचे एक अधिकारी आहेत आणि आम्ही त्या प्रभागामध्ये एक दलित कार्यकर्त्याला बी फॉर्म दिलेला होता। त्यांनी एक अपक्षचा फॉर्म भरला, दुसरा बी फॉर्म कमळाच्या चिन्हाचा भरला आणि त्या अधिकाऱ्याला ज्या वेळेला लक्षात आलं की इथे कमळाचा उमेदवार निवडून येणार आहे, तर मला माहित नाही त्या पठाण नावाच्या अधिकाऱ्याला त्या कमळाचं काही दुस्वास होता का, त्या निजामशाही मानसिकतेतून त्यांनी त्या कमळाचा तो जो ॲफिडेव्हिट आहे ते फाडून खाली टाकलं। म्हणजे हे अतिशय धक्कादायक आहे की एक अधिकारी कोणता कागद फाडून टाकतो आणि सांगतो की तो अपक्ष म्हणून राहा, कमळाचा तुला नाही उभं राहता येणार। हे खूपच धक्कादायक आहे। ही निजामिक मानसिकता जी त्या अधिकाऱ्याची आहे ही या लोकशाहीमध्ये चालणारी नाहीये। आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करू आणि त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करू। आपण पाहताय की जे नाराज झालेले आहेत, नाराजांनी अपक्ष अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यासोबतच ही फौज मोठी आहे, त्यामुळे भाजप नेत्यांना सर्वांची मनधरणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील। तर दुसरीकडे एका अधिकाऱ्यानं भाजपचं चिन्ह पाहून, भाजपचा अर्ज पाहून तो अर्ज देखील फाडल्याचा माहिती जी आहे किंवा आरोप जो आहे तो या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे करतायत। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।